चला, एक फास्ट गाणं ऐकलं की कसं बरं वाटतं नाही का? कान पण साफ होतात, हात पण साफ झाले. त्याच्यामुळे सगळ्यांना कसं बरं वाटलं असेल आता अगदी, नाही का? खरं लक्ष्मीकांत प्यारेलालचं हे गाणं आहे आणि लक्ष्मी प्यारे खूप मोठा ऑर्केस्ट्रा घेण्यासाठी प्रसिद्ध होते. काय 100-100 पीसचा, 80-100 पीसचा ऑर्केस्ट्रा असायचा आणि एवढेसे लोकं ती मॅजिक इथे रिक्रिएट करतात, हे फारच कमेंडेबल आहे. खूप मोठी गोष्ट आहे. व्हेरी नाईस. चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळात इतकी मधुर, इतकी लक्षवेधी गाणी आहेत, की त्यातलं कुठलं घ्यावं आणि कुठलं सोडावं हेच कळत नाही. त्या काळातले संगीतकार जरा वेगळ्या तऱ्हेने काम करायचे. म्हणजे गाण्याची सेटिंग्ज व्हायची, लिहायची सेटिंग्ज व्हायची, म्युझिक अरेंजमेंटची सेटिंग्ज व्हायची आणि चालीसुद्धा वेगवेगळ्या प्रत्येक गाण्यासाठी केल्या जायच्या. खूप क्रिएटिव्ह असं ते काम असायचं. अनेक टेक्स व्हायचे. प्रत्येक गोष्ट परफेक्ट असल्याशिवाय पुढे जात नसत लोकं. नंतर मग थोडं बदलत गेलं सगळं. नेटवरून गाण्याचे पीसेस घ्यायचे, गायकाने गाऊन जायचं, मग त्याच्यामध्ये नंतर रिदम, नंतर मग व्हायोलिन ॲड करायचं वगैरे, वगैरे अशा तऱ्हेचं गाणी व्हायला लागली. अर्थात त्याच्यामुळे काय झालं, की त्यातला आत्मा हरवला गेला. त्यामुळे आजही आपण ही 50 वर्षापूर्वीची गाणी ऐकतो आणि आजचं गाणं तुम्ही एक 10 गाणी सांगा असं म्हटलं, तर फार कमी लोकांना पटकन आठवतील, नाही का? फक्त अंताक्षरीला आपण वापरतो. तर अशी तरीसुद्धा या तऱ्हेचं सुद्धा म्युझिक जे आहे ते 70-80 लोकांना घेऊन करणं सोपी गोष्ट नाही. अरेंजमेंटचं फार मोठं काम तेव्हा चालत असे. आणि अशा सुवर्ण काळामधला एक प्रमुख संगीतकार, त्यांचं नाव होतं वसंत देसाई. हे सुद्धा कोकणातलेच आणि व्ही शांताराम यांच्याबरोबर त्यांनी सुरुवातीला खूप काम केलं होतं. त्यानंतर चालेल का असा माईक केला तर? हेमंत, अच्छा. त्यानंतर स्वतःही केलं त्यांनी बरंच संगीत दिग्दर्शनाचं काम. दो आंखें बारा हात, झनक झनक पायल बजे, तूफान और दिया, डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी, गुड्डी अशा काही चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. पण खूप लवकर त्यांनी या जगातून एक्झिट घेतली होती. त्यांनी संगीत दिलेलं एक गाजलेला चित्रपट गुन झुठी शहनाई, ज्याच्यामध्ये त्यांनी बिस्मिल्ला खान यांच्या सनईचा खूप वापर केला होता आणि या चित्रपटातलं एक क्लासिकल बेस्ड गीत आता आपण ऐकूयात केतन आणि स्वरदाकडून.